नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बटाट्याच्या प्लॉटवरती आलो होतो. त्याचं प्रमुख कारण म्हणजे आपण लागवडीपासून शेवटपर्यंत कसा लागवड केला गेलं पाहिजेत आणि फवारणी कुठल्या स्टेजला काय घेतली पाहिजे याबद्दल आज चर्चा करणार आहे. हा जर कधी प्लॉट बघितला तर आपण ही व्हरायटी जी ते पोखराज 6 नंबर म्हणतात किंवा 6 असं म्हणलं जातं. ते 1 नोव्हेंबरची लागवड केलेली. लागवड करण्याच्या अगोदरच शेतकऱ्यांनी पॉवर टिलर नाही तर माती लावलेली. आपण जर कधी बघितलं पॉवर टिलरच्या साहाय्याने माती लावलेली. भरपूर शेतकरी विचारतात की बटाट्यामध्ये माती आपण किती वेळेस लावली गेली पाहिजे किंवा आधी वरच माती लावली गेली पाहिजे. बटाटा लागवड करताना तुम्हाला जमीन अशी घ्यायची की ती भुसभुशीत असायला पाहिजेत, कारण की जेवढे बटाटे तुम्ही साईज बघितली तशी तशी जमीन फुलते. चिकट किंवा चोपणयुक्त जमिनीमध्ये बटाटा लावण्याला टाळावं, जेणेकरून तुमचं उत्पन्न वाढेल. भरपूर शेतकरी आता हे जे शेतकरी 9-10 वर्षापासून बटाटे लागवड करतात आणि दरवर्षी जर कधी बघायला गेलं तर मिनिमम 1 लाख रुपये उत्पादन इथे घेतात. आणि आता सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना स्वर्ण संधी आहे, कारण की मक्काचं पीक किंवा आपलं सोयाबीनचं पीक खाली झाल्यानंतर जर कधी आपण लागवड केली, हरियाणा असेल, पंजाब असेल, इथली लागवड होत नाही. त्यामधल्या काळामध्ये 20-22 रुपयापर्यंत बाजारभाव असतात. आज जर कधी बघायला गेलं तर 15 रुपयापासून 20 रुपये बटाट्याचे भाव चालू आहे आणि इथून पुढे भाव थोडे थोडे कमी होतात. त्याचं प्रमुख कारण आहे की पंजाब आणि हरियाणातला जो बटाटा आहे तो इकडे येतो. पण त्याचं बी कारण जर कधी बघायला गेलं 10 रुपयाच्या खाली आता मार्केट जात नाही 4-5 वर्षापासून. त्याचं प्रमुख कारण असं आहे की फक्त आपल्याकडे जर कधी लागवड जास्तीची वाढली त्यावेळेसच बटाट्याचे भाव पडतात. पण तिकडच्या ट्रान्सपोर्टेशन नंतर खर्च जर कधी ऍड केला तर त्या बटाट्याही 10 रुपये ती मंडीला सोडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ठिकाणी जर कधी लागवड केली तर आता काही शेतकरी आमच्याकडे 2 वेळेस लावतात, काही शेतकरी 1 वेळेस लावतात. मक्काच्या क्षेत्रावरती जर का तुम्ही बटाटा लावला तर मागील 2-3 वर्षाचा अनुभव आहे. एक 15 रुपयापासून 20 रुपये बटाटा जातो आणि सगळ्यात कमी कालावधीमध्ये बटाटा निघतो. 60-65 दिवसामध्ये या वर्षी आम्ही प्लॉट तयार करून दिले. 70 दिवसातही प्लॉट तयार होतात. भरपूर शेतकरी काय करतात की जर कधी प्लॉट लवकर आणायचा झाला तर ते त्याचा पालाही कट करून टाकतात, जेणेकरून त्याला कापड आणि टणकपणा जास्तीचा येईल. ज्यावेळेस तेजी असते त्यावेळेस बाजारामध्ये हलका भारी माल चालून जातो, पण मंदीच्या काळामध्ये असं करून परिपक्व होण्याची वाट बघावी लागते. जर का तुम्हाला लवकर कापड आणायचं असेल तर तुम्ही पोटॅशियम सोनेट वगैरेचे राऊंड करू शकता. तर झालं लागवडीचा विषय. लागवड करताना कुठलं फर्टिलायझर घेतलं गेलं पाहिजे तर आपण सांगतो, ज्या क्षेत्राला जे सूट होतं ते खत घेणं गरजेचं आहे. भरपूर शेतकरी विचारतात की आपण 9-24 वापरलं पाहिजेत का, 10-24 वापरलं पाहिजेत का. पण काही क्षेत्र अशी की जिथं 20-20-0-13 सूट होतं, काही क्षेत्राला 10-26 सूट होतं, काही क्षेत्राला 18-46 सूट होतं. तुमच्या क्षेत्राला जे खत सूट होतात तेच घ्यायचंय. त्याचं प्रमाण जे येते एकरी 2 बॅग घ्यायचं, त्याच्यासोबत सिंगल सुपर फॉस्फेटच्या 2 बॅगी घ्यायच्या. याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त खर्च करायची गरज नाही. फवारणीचा विचार करायचा झाला तर याच्यावर 3 ते 4 फवारण्या तुम्हाला घेणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या काळात रस शोषण किडीचे प्रादुर्भाव याच्यामध्ये येतो. त्यानंतर मावा, तुडतुडे जे असतं आपलं थ्रिप्स वगैरे ह्याच कॅटेगरीतले ते असतात आणि एक व्हाईट फ्लायचा याच्यावर अटॅक येतो. त्यावेळेस तुम्ही पेगासस घेऊ शकता किंवा पोलोची फवारणी याला घेणं गरजेचे. आणि बघायला जर कधी गेलं प्रामुख्यानं तर तुम्ही हे जर कधी वाढ जास्तीची होत असेल तर तुम्ही याला डोंगल मारू शकता किंवा चमत्कार मारू शकता, किंवा याच्या व्यतिरिक्त जर कधी तुमच्याकडे भेटत असेल जे वाढ थांबतात, ग्रोथ रेग्युलेटर जे असतात ते तुम्हाला याच्यावरती स्प्रे घेतले तरी चालतात. प्रामुख्याने बघायला गेलं तर तुम्ही वॉटर सोलेबल ड्रिप मधनं कुठलं दिलं गेलं पाहिजे तर सुरुवातीच्या काळामध्ये याला तुम्ही कोकुली द्यायची. लागवड झाल्यानंतर एक 10 दिवसानंतर कोकुलिन जे ऍक्टिव्हा तुम्ही देऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला हळूहळू पोटॅशयुक्त खत देणं गरजेचं आहे, कारण की शॉर्ट ड्युरेशनचं पीक आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला खत त्या पद्धतीत देणं गरजेचं आहे. तुम्ही पोटॅशियम सोनेट असेल, 13-0-45 असेल किंवा फॉस्मॅजिक असेल, हे खतं तुम्हाला देणं गरजेचं आहे. फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त समतोल टाकणं गरजेचं आहे. शेवटच्या टप्प्यात 50 दिवसानंतर तुम्ही पोटॅशियम सोनेट खत देणं गरजेचं आहे. तुम्ही झुकाही देऊ शकता, पण तुमची कॉस्टिंग आणि भाव जे असेल त्याप्रमाणेच, कारण की जर कधी भाव पडले तर कमीत कमी 100 क्विंटल बटाटा सर्वसामान्य शेतकरी काढतात. त्याच्यावरती 130-140 पर्यंत काही शेतकरी काढतात. आपण जर कधी प्रामुख्याने बघायला गेलं तर आता ही लागवड अशी झालेली आहे आणि मातीचा रोल कंदवर्गीय पिकामध्ये महत्वाचा असतो. कंदवर्गीय पिकामध्ये जर कधी माती तुम्ही योग्य नियोजन कधी केलं तर नक्कीच तुमचं उत्पादन वाढेल. आता हा बटाटा जर कधी 46 दिवसाचा कंप्लीट झालेला आहे आणि जवळून बघायला गेलं तर याच्यावरती कुठलाही आता अटॅक नाही. याच्यावरती आपण लास्ट फवारणी जी आहे कराटे पेगाससची फवारणी काढलेली आणि त्याच्यासोबतच बायोविटा घेतलं होतं. तुम्ही या स्टेजला फवारणी कोणती घेतात त्याच्यावरती तुम्ही एकदा बघून घ्यायचं, कारण की तुम्ही जर कधी असं बघितलं त्याला तुम्ही स्क्रीनला, मोबाईलच्या स्क्रीनला असं झटकून कधी बघितलं तर लगेच कळतं की थ्रिप्स आहे की माईट आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला फवारणी घेणं गरजेचे आहे. आता क्वालिटी जर कधी बघितली तर एकदम गडद हिरवा इथं पाना आहे. भरपूरशा ठिकाणी प्लॉट जे ते पिवळे पडतात. तर पाण्याचं मॅनेजमेंट तुम्हाला योग्य ठेवणं गरजेचं आहे. अतिरिक्त पाणी न देता पाणी निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये याला लावायचं आहे. जास्तीचा जर कधी पिवळा पाणी येत असेल तर पाणी थोडं तुम्हाला कमी करायचं आहे आणि तिथं मिक्स मॅक्रोन्यूट्रन तुम्हाला देणं गरजेचं आहे. ड्रिपमधनं मिक्स मॅक्रोन्यूट्रन देऊ शकता किंवा फवारणीतून देऊ शकता. भरपूर शेतकरी पाट पाण्यावर करतात, पण पाट पाणी करण्यापेक्षा जर कधी ही पद्धत बघितली आपण तर सेम पद्धत आणि बेडचं जर कधी रुंदी बघितली तर म्हणजे याला बेटाचा याला बटाट्याला याला घेराव जास्त भेटतो तुम्हाला
या साईजलाही बटाटा बसतो आणि या इकडच्या मधल्या साईडलाही बटाटा बनतो. म्हणजे उत्पादन वाढतं. भरपूर शेतकरी छोटी सरी पाडतात, त्यामुळे उत्पादन कमी घटतं. तुम्हाला बेड पद्धत जर कधी चांगली केली आणि अशा पद्धतीचा जर कधी तुम्ही बेड काढला तर नक्कीच तुम्हाला उत्पादन वाढेल. आणि आता जर कधी बघायला गेलं तर मार्केट आज 15 रुपयापासून 20 रुपये आणि शेतकऱ्यांना सुवर्ण संधी उघडून पिकामध्ये विविध नवीन प्रयोग करणं गरजेचं आहे. आपण मागच्या वर्षी सांगितलं होतं की बटाटा ज्या शेतकऱ्यांनी लावलं होतं त्यांचं उत्पादन कसं राहिलं होतं आणि येणाऱ्या काळात आपण नवीन नवीन पिकावरती व्हिडिओ बनवणार आहोत. तुम्हाला जर कधी बटाट्याविषयी अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर टाका. आपण तुम्हाला त्याचं शेड्यूल पाठवू किंवा तुम्हाला जर कधी त्याची काही माहिती हवी असेल तर बटाटा ग्रुपला आम्ही तुम्हाला ऍड करून घेऊ. जे आमचा बटाटा ग्रुप जो आहे महाराष्ट्र राज्य उत्पादक बटाटा त्यामध्ये तुम्हाला सामील करण्यात येईल. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.